आकाशवाणी FM प्रसारण सेवेचे हे आहे सातारा केंद्र. श्रोते, सकाळचे 6:50 झाली आहेत. आता प्रसारित करणार आहोत परिसर. या अंतर्गत ऐकणार आहोत निसर्ग जागृती याविषयी. याचं लेखन केले डॉ. सुधीर कुंभार यांनी. ऐकूया परिसर. श्रोते हो, सायकल चालवणं हा काही जणांचा आवडता खेळ किंवा छंदही असू शकतो. पूर्वीच्या काळी सायकल शिकायला वेगवेगळ्या रस्त्यावर लहान मुलांच्या बरोबर आई-वडील किंवा मित्रमंडळी एकत्रित शिकवण्याचं काम करत असत. मानवी शक्तीनं चालवलं जाणारं वाहन म्हणजे सायकल. लाकडी सायकल बॅरन कार्ल ड्रेस यांनी 1817 मध्ये शोधली. 1839 मध्ये किर्क पॅट्रिक मॅकमिलन यांनी पॅडल असलेली लोखंडी सायकल तयार केली. ब्रिटिशांनी सायकल भारतात आणली. वेगवेगळ्या ठिकाणी सायकलिंग क्लब सुरू झाले आणि एक सायकलचं वारं वेगवेगळ्या गावांमध्ये फिरू लागलं. अनेक प्रकारच्या सायकली वेगवेगळ्या ठिकाणी होत्या, परंतु शेतकऱ्यांचा आणि कामकऱ्यांचा सायकल एक साथीदार आहे. भाड्यानं सायकली देणं हा एक व्यवसाय होता. सायकलच्यामध्ये विविध प्रकारचे पार्ट्स असतात. ब्रेक, चेन, घंटा, मडगार्ड, लाईट, कॅरेज, स्टँड, सीट, कितीतरी गोष्टीत विज्ञान भरलेलं आहे. निसर्गप्रेमी विद्यार्थ्यांना सायकल चालवता आलीच पाहिजे. या सायकलीच्या सहाय्यानं रोड सायकलिंग, ट्रॅक सायकलिंग, सायक्लोक्रॉस किंवा माउंटन रेसिंग हे सुद्धा असेल. रस्त्यावर स्लो सायकलिंगच्या स्पर्धाही असतात. सायकल चालवण्याचे जे फायदे आहेत ते म्हणजे सामान्य लोकांना सायकल परवडणारी गोष्ट आहे. सायकलचा मेंटेनन्स सुद्धा कमी आहे. कुठेही नेता येते आणि बाद झाली तर ढकलत नेणंही सोपं असतं. सायकलच्या सहाय्यानं तुम्ही कमी अंतरावर सहज जाऊ शकता. सायकलवरून गाव प्रवास करणारी माणसंही आहेत. राज्य प्रवास, देश प्रवास, जगप्रवास ही सायकलवरून करणारी माणसं आहेत. आपलं आरोग्य उत्तम राहण्यासाठी सायकलीची साथ आपल्याला मिळू शकते. हृदयविकार टाळणारी, मधुमेहावर उपयोगी, ब्लड प्रेशर, लठ्ठपणा कमी करणारी आणि आरोग्य सुधारणारी ही सायकल आहे. तसंच कॅन्सरचा धोका कमी करणारी, फुफ्फुसांचा आणि स्नायूंचा विकास करणारी, रक्ताभिसरण चांगल्या पद्धतीनं घडवून आणणारी ही सायकल सफर अशी असू शकते. सांधेदुखी कमी होते, त्यामुळे ताणतणाव दूर करण्यासाठी सायकलचा वापर केला पाहिजे. सामान्यपणे आपल्या मेंदूचे समन्वय आणि संतुलन राखण्यामध्ये जे कार्य आहे ते कुशल होण्यासाठी आपण किमान दिवसातून अर्धा तास सायकल ही चालवली पाहिजे. दिवसभरामध्ये तासभर सायकल जर आपण चालवली तर आपली तब्येत अतिशय चांगली राहू शकते. श्रोते हो, सायकल अगदी कमी जागेत आपल्याला लावता येते. रस्ते वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी सायकल वापरली जातेच, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे सायकलीमुळे हवेचं प्रदूषण हे शून्य आहे. त्यामुळे पर्यावरण मित्र म्हणून सायकलचा उपयोग करणं, नो व्हेइकल डे असतो त्या दिवशी सर्वांनी सायकल घेऊन जाणं हे अभिमानास्पद असं वाटलं पाहिजे. सायकलच्या संदर्भात सायकलिंग करणाऱ्यांचे अनेकदा स्पर्धाही होत असतात. त्यात भाग घेणाऱ्यांचं हार्दिक अभिनंदन. काही देशांमध्ये फोल्डिंगच्या सायकली सुद्धा आता उपलब्ध आहेत. काही देशांनी सायकली मोठ्या प्रमाणात वापरायला मिळाव्यात म्हणून त्यांना सायकल ट्रॅक काढून दिलेले आहेत. त्याचबरोबर नेदरलँड देशामध्ये 58% लोक सायकल वापरतात. सायकलवरून ऑफिसला जाणाऱ्यांना सवलती आणि विशेष भत्तेही दिले जातात. 3 जून हा जागतिक सायकल दिन संयुक्त राष्ट्रानं घोषित केलेला आहे. यावर्षीची थीम आहे सायकलिंगद्वारे आरोग्य, समानता आणि शाश्वतता वाढवणं. तेव्हा निसर्गप्रेमी विद्यार्थी मित्रांनो, आपण सायकल चालवाल आणि निसर्ग संवर्धक नागरिक म्हणून प्रदूषण कमी करण्यासाठी कायमस्वरूपी प्रयत्न कराल अशी अपेक्षा व्यक्त करूया. श्रोते, परिसरांतर्गत आपण ऐकलं निसर्ग जागृती याविषयी. याचं लेखन होतं डॉ. सुधीर कुंभार यांचं. परिसर हे सदर आपण ऐकलं आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.